नमस्कार. या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 2026च्या टेक क्षेत्रातल्या एका अतिशय धडकी भरवणाऱ्या वास्तवावर म्हणजे सध्या होत असलेल्या प्रचंड मोठ्या लेऑफ्सवर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण फक्त काय घडतंय हेच पाहणार नाही आहोत, तर या AI नेटिव्ह जगात एका प्रोफेशनलने स्वतःला कसं टिकून ठेवायचं हे अगदी मुळापासून उलगडून सांगणार आहोत. हा एक आकडा आधी बघा, 93,000. 2026च्या पहिल्या फक्त 5 महिन्यातच टेक क्षेत्रातून तब्बल 93,000पेक्षा जास्त नोकऱ्या कमी झाल्या आहेत. हा नुसता आकडा नाहीये, हा एक फार मोठा स्ट्रक्चरल शिफ्ट आहे, जो आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला भाग, 2026ची टेक लेऑफ फ्लॅट. आकडे काय सांगतायत आणि सध्याच्या मार्केटची खरी परिस्थिती काय आहे हे आधी आपण बघूया. हा ट्रेंड बघा, तो सतत वरच चाललाय. 2024मध्ये 95,000 नोकऱ्या गेल्या होत्या. 2025मध्ये हाच आकडा थेट 2,46,000वर गेला आणि आता पेन्सिल्व्हेनिया आणि बॉस्टन युनिव्हर्सिटीच्या पेपरनुसार 2026च्या अगदी सुरुवातीलाच 1,20,000 नोकऱ्यांवर गदा आलीय. हे सगळं का होतंय? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनमुळे कंपन्या जे रिस्ट्रक्चरिंग करतायत ना, त्याचा हा थेट परिणाम आहे. Amazon, Oracle आणि मायक्रोसॉफ्ट या टेक जायंट्सची अवस्था बघा. Amazonने 30,000हून अधिक, Oracleने जागतिक पातळीवर 30,000 आणि मायक्रोसॉफ्टने 15,000 लोकांना काढलंय. कारण अगदी साधं आहे. AI इंजिन्स चालवण्यासाठी लागणारी प्रचंड वीज आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च भागवण्यासाठी ह्या कंपन्या त्यांच्या वर्कफोर्समध्ये अत्यंत आक्रमकपणे कपात करत आहेत. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, द AI ले ऑफ ट्रॅप. इथे एक प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे. प्रचंड नफा कमवणाऱ्या या बड्या कंपन्या हे ऑटोमेशन थोडं थांबून लोकांना कामावर का नाही ठेवत? तर पेन आणि बोस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी एक मॅथमॅटिकल मॉडेल मांडलंय. त्यांच्या मते हे एक चक्र आहे, एक ट्रॅप आहे. होते काय, कंपन्या ऑटोमेशन करतात आणि लोकांना काढतात. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या ते खर्च करणं थांबवतात. त्यामुळे साहजिकच बाजारातली ग्राहकांची मागणी पूर्णपणे कोसळते. मागणीच नाही म्हणजे नफा घडतो आणि मग नफा टिकवण्यासाठी कंपन्यांना आणखी कॉस्ट कटिंग करावं लागतं आणि ते अधिक ऑटोमेशनकडे वळतात. म्हणजे जो नोकरदार आहे तोच ग्राहक आहे आणि आपण हा बेसच नष्ट करतोय. यातली मेख अशी आहे की जेव्हा एखादी कंपनी माणसांच्या जागी AI आणते तेव्हा त्यातून वाचलेला 100% पैसा ती स्वतःकडे ठेवते, पण नोकऱ्या गेल्यामुळे मागणी घटून जे मार्केटचं नुकसान होतं ना, त्यातला 90% फटका तिच्या स्पर्धकांना आणि संपूर्ण बाजाराला बसतो. म्हणजे कंपनीचा वैयक्तिक फायदा, पण संपूर्ण अर्थव्यवस्थेचं मात्र भयंकर नुकसान. यालाच अर्थशास्त्रात प्रिझनर्स डिलेमा किंवा ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स म्हणतात. हे अगदी एखाद्या तलावातले मासेमारीसारखं आहे. प्रत्येकाने स्वार्थासाठी जास्त मासे पकडले तर तलाव रिकामाच होणार ना. इथेही तेच होतंय. एकाही CEOला ऑटोमेशन थांबवणं परवडणारं नाहीये, कारण तसं केलं तर प्रतिस्पर्धी पुढे निघून जाईल. त्यामुळे सगळेच एका विनाशाकडे चालले असले तरी ऑटोमेशन कोणीच थांबवत नाहीये. तिसरा भाग, मिडल मॅनेजमेंटची असुरक्षितता. आता हे लक्षात आलंय की अर्थव्यवस्था स्वतःहून हे थांबू शकत नाही. त्यामुळे ग्राउंड लेवलला नक्की कोणाच्या नोकऱ्या जातायत हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर AI बेसिक कोडिंग आणि एंट्री लेवलची कामं करत असेल तर या मोठ्या रिस्ट्रक्चरिंगमध्ये नक्की कुणावर कुऱ्हाड कोसळत आहे? एक मोठा गैरसमज असा आहे की AI फक्त ज्युनियर कोडर्स आणि फ्रेशर्सची जागा घेतंय. पण रियालिटी खूपच धक्कादायक आहे. कंपन्या चक्क AI नेटिव्ह फ्रेशर्सना कामावर ठेवतायत आणि 38 ते 45 वयोगटातल्या 15 ते 25 वर्षांचा अनुभव असलेल्या महागड्या मिडल मॅनेजर्सना टार्गेट करतायत. ह्या मॅनेजर्सचं मुख्य काम होतं लोकांचं मॅनेजमेंट करणं, जे आताच्या फ्लॅट स्ट्रक्चरमध्ये आवश्यकच राहिलेलं नाही. भारताच्या IT सेक्टरमधला टीम लिस्टचा हा डेटा बघा. 3 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज 60% फ्रेशर्स हायर केले जात आहेत. पण पारंपरिक कौशल्यांसाठी होणारं लॅटरल हायरिंग चक्क 25%वर आलंय. याचा सरळ अर्थ असा की फक्त संस्थेत जुने आहात किंवा तुमच्याकडे आधीचा खूप अनुभव आहे, या गोष्टी आता नोकरीची कोणतीही हमी देत नाहीत. चौथा भाग, प्लेयर कोच पद्धतीचा उदय. या सगळ्यामुळे कॉर्पोरेट जगातल्या हायरार्की आणि काम करण्याच्या पद्धती कशा बदलतायत ते बघूया. कॉइनबेसचं 2026चं उदाहरण घेऊ. त्यांनी 14% लोकांना काढलं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पूर्ण स्ट्रक्चर बदलून फक्त 5 लेवल्स ठेवल्या. ज्या भूमिका फक्त पीपल मॅनेजमेंट करत होत्या त्या त्यांनी पूर्णपणे काढून टाकल्या. त्याऐवजी ते आता लहान, वेगवान AI नेटिव्ह पॉड्सकडे वळले आहेत. आणि इथूनच सुरुवात होते प्लेयर कोच मॉडेलची. आता लीडर्सकडून फक्त कामं वाटण्याची अपेक्षा नाहीये. त्यांनी स्वतः टीमसोबत काम करणं, प्रत्यक्ष आउटपुट देणं आणि स्वतःची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी AI टूल्सचा वापर करणं अपेक्षित आहे.
थोडक्यात फक्त खुर्चीत बसून मॅनेजमेंट नाही चालणार, तुम्हाला प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळावंही लागेल. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, ऑटोमेशनला मात देणारी कौशल्य. या स्थित्यंतरात टिकून राहायचं असेल तर आपल्याला अशा क्षेत्रांकडे वळलं पाहिजे जिथे सॉफ्टवेअरपेक्षा माणसाची किंमत जास्त आहे. लक्षात घ्या, काही क्षेत्र अजूनही एआयचा आवाक्याबाहेर आहेत, जसं की डेटा अॅनालिटिक्स इंजिनिअरिंग, अतिशय गुंतागुंतीचं क्लाउड आर्किटेक्चर, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, सायबर सिक्युरिटी आणि टेक्निकल कामाला थेट बिझनेसच्या फायद्याशी जोडण्याचं स्किल. या गोष्टी माणसाच्या बुद्धीशिवाय होऊ शकत नाहीत. या डोमेन्समध्ये स्वतःला अपडेट करणं हाच एक मोठा बचाव आहे. आता अर्थशास्त्रज्ञ मॅक्रो लेव्हलवर पिगुवियन टॅक्ससारख्या उपायांवर चर्चा करतायत. म्हणजे कंपन्यांवर प्रत्येक ऑटोमेटेड टास्कसाठी कर लावणं, जेणेकरून कामगारांच्या रिट्रेनिंगसाठी निधी उभा राहील. युनिव्हर्सल बेसिक इन्कमचीही चर्चा सुरू आहे. पण एक प्रोफेशनल म्हणून आपण सरकार कधी काहीतरी करेल याची वाट पाहत बसू शकत नाही, बरोबर? आपल्याला स्वतःचे मार्ग स्वतःच शोधावे लागतील. या सगळ्या बदलांनी खऱ्या अर्थाने रेड क्वीन इफेक्ट लागू केला आहे. ॲलिस इन वंडरलँडमधल्या या कल्पनेनुसार त्याच जागेवर टिकून राहण्यासाठी तुम्हाला शक्य तितक्या वेगाने धावत राहावं लागतं. अगदी तसंच आज स्वतःची नोकरी आणि करिअर सुरक्षित ठेवायचं असेल तर दररोज स्वतःला अपग्रेड करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. या विश्लेषणाच्या शेवटी एक फार महत्त्वाचा प्रश्न उरतो. आज कॉर्पोरेट पिरामिड संपून एआय नेटिव्ह पॉड्स तयार होत आहेत. अशावेळी पारंपरिक मॅनेजमेंटचा बुरखा फेकून देऊन पुन्हा एकदा एआयच्या ताकदीने काम करणारा एक चपळ मेकर बनण्याची आधुनिक व्यावसायिकाची तयारी आहे का? या एका प्रश्नातच भविष्यातल्या करिअरची गुरुकिल्ली दडली आहे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.